विधानसभा चुनाव के बाद कामठी विधानसभा क्षेत्र में मतदाता सूची को लेकर उठे विवाद में अब एक नया मोड़ लाया है। कांग्रेस में उम्मीदवार सुरेश भोयर द्वारा लगाए गए कथित फर्जी मतदाता जोड़ने के आरोप को भाजपा की ओर से सिरे से खारिज किया गया है। कामठी विधानसभा में हाल ही में हुए चुनाव के बाद कांग्रेस नेता सुरेश भोयर ने मतदान सूची में धांधली के गंभीर आरोप लगाया है। उनका कहना था कि सिर्फ 15 दिनों में 12,000 नए मतदाताओं की सूची में जोड़ा गया और वो भी आधार कार्ड के आधार पर बिना किसी अन्य दस्तावेज की जांच के। लेकिन भाजपा की ओर से आनंद राव राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर इन आरोपों को खारिज करते हुए कहा कि मतदाता सूची में नाम जोड़ने की प्रक्रिया पूरी तरह पारदर्शी और निर्वाचन आयोग के नियमों के तहत हुई है। मतदान नोंदणी प्रक्रिया सुरू असताना केवळ 12 दिवसात 15,000 कसे हा प्रश्नच करणं म्हणजे हास्यास्पद आहे। निवडणूक झाली, कोणीच आक्षेप घेतला नाही। सगळ्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी मतदान कसं वाढलं पाहिजे या विषयावरती जेव्हा जेव्हा बैठका निवडणूक आयोगाने घेतल्या त्यावेळेला सगळ्या पक्षाचे लोक त्या बैठकीला उपस्थित होते। निवडणूक झाली, निकाल लागला, कुठल्याही पक्षांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही। पण समोर आता ह्या सार्वत्रिक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लक्षात घेता काहीतरी लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याकरता केलेला बालिश आरोप असंच वर्णन मी या ठिकाणी सुरेश भोर यांचं करेल। कारण नाचता येईना अंगण वाकडी जी म्हण आहे त्यांच्याकरता तंतोतंत लागू आहे। कारण 2007ला जेव्हा ते भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदला आम्ही सोबत होतो, 2009ला जो माणूस हा भाजपसोबत गद्दारी करून काँग्रेसकडे जाऊन अध्यक्ष झालेत आणि त्यांनी अशा पद्धतीचे आरोप यंत्रणेवर करणं म्हणजे एक प्रकारे हा मतदारांचा अपमान आहे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावंसं वाटते। शेवटी मतदाराची संख्या वाढली पाहिजे याच्याकरिता सारं निवडणूक आयोग काम करते। त्याच्यासोबतच मतदारांची संख्या वाढली पाहिजे याच्याकरता प्रत्येक विधानसभेत त्या पक्षाचे लोक नियोजनबद्ध पद्धतीने आपली आखणी करीत असतात आणि याच्यामध्ये कामठी मतदारसंघ हा निश्चितपणानं अग्रेसर आहे आणि त्याचाच परिणाम आहे की हे मतदाराची संख्या आपल्याला वाढलेली दिसते आहे। हे त्या पक्षातले जे आमचे सगळे नेते मंडळी होतील, आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात असेल, त्या सगळ्या लोकांनी मिळून ही संपूर्ण यंत्रणा जिल्हाभर आपापल्या सगळ्या पक्षांनी मतदारांची संख्या वाढली पाहिजे याकरता सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले आणि म्हणूनच आज आपल्याला या पद्धतीने झालेली वाढ आपल्याला दिसते। उन्होंने बताया कि 15 फरवरी 2024 को चुनाव आयोग द्वारा जारी निर्देशों के अनुसार नामांकन की अंतिम तिथि से 10 दिन पहले तक प्राप्त सभी आवेदन प्रक्रिया में शामिल किए गए। इसी के तहत 19 अक्टूबर तक कुल 12,950 पात्र मतदाताओं को जोड़ा गया। निवडणूक मतदार नोंदणीची प्रक्रिया कशी आहे? 1 महिन्या आधीपर्यंत म्हणजे 10 दिवस आधीपर्यंत अर्ज घेतले जातात आणि 10 दिवसाच्या मतदानाचा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवशी आधीपर्यंतचा अर्ज ग्राह्य धरला जाते मतदार नोंदणी। आता साधारणतः यांच्याकडे त्या काळात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेंडन्सी असते। मी तुम्हाला आकडेवारी सहित आणि संख्येसहित सांगेन की बघा 30 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी, 30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली। 15 फेब्रुवारीच्या आदेशानुसार अंतिम तारखेच्या 10 दिवशीपर्यंत अर्ज निकाली काढणे आवश्यक होते। 30/8 ते 19/10 दरम्यान प्राप्त झालेला बघा 2 महिने 1.5 महिन्याचा कालावधी आहे। या काळात 12,950 अर्ज त्यांना प्राप्त झाले आणि त्यातले 12,000 समाविष्ट झाले। आता हे करताना जे निकष असतात, एखादा मतदार नोंदणी कसं नोंदवल्या जात नाही। आपण जर माझं नाव मतदार यादीत टाक म्हटलं तर आपल्याला सांगतात जिथे कुठे असेल तिथून कमी करू ना, मग इथे आल्यावर तुमचं नाव या ठिकाणी घेऊ, अशी प्रोसेस असते। आणि या प्रोसेसची पूर्ण छाननी झाल्यावर मोठ्या प्रमाणात त्या काळात अर्ज प्रलंबित होते, ते निवडणूक आयोगाने निकाली काढल्यामुळे ते 12,000 दिसतात। वास्तविक त्या 15 दिवसात 12,000 म्हणजे प्रति दिवशी 1000 आले नाही। आणि साधारणतः मित्रांनो, मतदाराचा जेव्हा मतदानाचा दिवस जवळ येतो
तेव्हा त्यांची एक मानसिकता बनते, बरं बेटा माझं नाव नाही, नाव नोंदवलं गेलं पाहिजे, मग तो धावपळ करतो, कागदपत्र गोळा करतो आणि आपला फॉर्म देतो. तर ही संख्या मोठी झाली. 15 दिवसात 12,000च्या वर फॉर्म जमा झाले आणि त्यातले फक्त सुरेश भोयर ने यह भी आरोप लगाया कि लोकसभा चुनाव के बाद 4 महीनों में कामठी में 35,000 नए मतदाता जोड़े गए, लेकिन आंकड़ों के अनुसार लोकसभा चुनाव के समय मतदाताओं की संख्या 4,76,231 थी, जो विधानसभा चुनाव तक बढ़कर 5,01,770 हो गई, यानी 7.8% की वृद्धि, जो जनसंख्या और प्रवास की सामान्य प्रक्रिया का हिस्सा था. विधानसभेमध्ये विधानसभेतील वाढीव जे मतदार आहे त्यांच्यावर आरोप केलेला आहे की मतदान लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये कशा पद्धतीने वाढलं गेलेलं आहे. निवडणूक आयोगाचा एक पत्र आहे की मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती झाली. प्रत्येक तालुका स्तरावर पूर्ण शासन यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागली आणि हे सर्व करत असताना सर्व मतदार जे वंचित होते, पुष्कळशी नावं लक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणी कटून जातात. काही लोकांचं नव्यानं नाव आलं नाही, काही लोकांनी अर्ज पहिले भरलेले होते त्यांचं लोकसभेमध्ये नाव आलं नाही, ते विधानसभेमध्ये नावं आले. अशा पद्धतीनं कोणीही मतदार वंचित राहू नये म्हणून हे पूर्ण नाव त्या ठिकाणी आलेले आहे. आणि सुरेश भोयर यांनी जे आरोप केले की 15 दिवसामध्ये 12,000 मतं वाढले कसे, हे 6 महिने झाले विधानसभेची निवडणूक व्हायला आणि आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे आणि अशा पद्धतीनं निवडणुका पाहून ते खोटे आरोप आमच्या सत्ता पक्षावर, आमच्या नेत्यांवर ते करत आहे. हे योग्य नाही. स्वतः निवडणुकीच्या समोर लक्ष ठेवायचं आणि स्वतः हिरोगिरी करायची आणि खोटारडे त्या ठिकाणी आरोप करायचे, हा त्यांचा त्या ठिकाणी धंदाच आहे. आनंद राउत ने यह भी स्पष्ट किया कि मतदाता पंजीकरण के लिए सभी आवश्यक दस्तावेजों की जांच की गई और सभी राजनीतिक दलों को समय समय पर जानकारी दी गई. किसी भी बैठक में कांग्रेस प्रतिनिधियों ने आपत्ति नहीं जताई. उन्होंने यह भी कहा कि अगर मतदाता सूची में कोई अनियमितता होती तो विपक्ष उच्च न्यायालय में याचिका जरूर दायर करता, जो कि नहीं हुआ.